नारायणगिरी महाराज आपल्या सर्वांचे गुरु या ठिकाणी गुरुवारे अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज सगळ्यांच्या साक्षीने महाराजांनी अतिशय चांगलं प्रवचन केलं आणि त्यांच्यापेक्षा मला भामरेताईंचं खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या देशामध्ये भारतामध्ये राहून ताईंना आपल्या भारताची भूमी ते विसरले नाही हे आपल्या सगळ्यांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण सर्वच जण उपस्थित आहे. आज गुरु पौर्णिमा आहे. आपले गुरुवारे महंत अरुणगिरीजी महाराज आपल्या सर्वांना त्यांनी आशीर्वाद दिलेलाच आहे. महाराजांनी आता वकील साहेब म्हणले त्याप्रमाणे अतिशय छोटं असं मंदिर होतं या ठिकाणी आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराजांनी हे कुठं नेलेलं आहे. खऱ्या अर्थाने साहेब बोलले ते बरोबर आहे. महाराजांना कुठलंही शिक्षण नाही किंवा काही नाही, परंतु नवनाथ हे असे नाथ आहे की त्यांना शिक्षणाची गरज नाही. ते शिक्षण नवनाथ महाराज हे कुठेही शिकलेले नाही, परंतु आपल्या भूमीमध्ये कुठं प्रगट होतील आणि कुठं राहतील हे आपल्याला अजूनही माहीत नाही. आणि म्हणून महाराजांना अशा नवनाथ महाराजांची कृपा झालेली आहे, नारायणगिरी महाराजांची कृपा झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. माझे गुरुबंधू आमच्या गुरुभगिनी आपण या ठिकाणी सर्वजण आलात. या ठिकाणी मनापासून मी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. वेळ जास्त झालेला आहे कारण मला खऱ्या अर्थाने आपल्या भारतातल्या भगिनी भामरेताई तुम्ही अजून आमच्याऐवजी तुम्ही जर जास्त बोलले असते ना आम्हाला अजून आवडलं असतं. बोलणारे खूप आहे. आमचे गोपाळताई पण या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. थोडक्यातच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नवनाथ महाराज की जय.